आज भारी टॉपिक नाही आहे, पण टॉपिक आहे चांगला, म्हणजे असं फिरायला जायचा टॉपिक आहे आपला. तो काय निघाला असं बोळा बोळा. आमचे गाव म्हणजे बोळा तर राहणारच असं माहिती आहे आम्हाला. आपल्यासोबत आहेत व्लॉगर, वर्ल्ड फेमस व्लॉगर मयूर भया. हां, गणेश पण आलेत, उठलेत गणेश. पेट्रोल इथं काहीच, पेट्रोल टाकायची वारी आली. पेट्रोल अर्धा लिटरच टाकणार आहे आम्ही. पेट्रोल किती आहे? अर्धा लिटर 70. 4 लिटर. हां, पेट्रोल महत्वाचं. टाक जाऊन माय उलट्या हाताचं दिसला गाईज. पेट्रोल पण टाकते यावं लागते गाईज. पहिलेच पायाचे वांदे, वरून गाडीनं चालवायचे वांदे. गाईज आम्ही निघाले, आम्ही एक पर्यटन स्थळाला व्हिजिट करणार आहे. पण त्या पर्यटन स्थळ जे आहे त्याला व्हिजिट आम्ही पावसाळ्यात पण करणार आहे. असे 2-3 पर्यटन स्थळ आमच्याकडे आहेत, ते तुम्हाला दाखवू. म्हणजे गावाहून फक्त 10-15 किलोमीटरवरती आहेत ते. गाईज मया पचका करायला असं राहत नाही गाईज, नुसते पचके करू लागले. पण भाऊ आहे, जीव आहे, जीव राहणार शेवट. गणेशची गाडी झाली. हे गणेश आज काय की गणेशच्या गाडी झाली लोकल. काय मागाला पण रोड भारी आहे, हा पण रोड भारी आहे. चॉकलेट बॉय जेवण लागायचं. आमच्या गावापासून हे पर्यटन स्थळ फक्त 8 किलोमीटर राहिलेलं आहे. पर्यटन स्थळ आहे. तर कधी भारत आपला देश आहे, आपण त्याचे नागरिक आहोत. जाऊन भेट द्यायचं यायचं आपलं एक काम आहे. काय आपण भेट देणार, इथून तिथून आम्ही भेट देतच आलो काही सगळ्यांना. भेट जेवणच मयूरची एवढी वाचली आहे काही. जिंदगी का सफर है मित्रों, जिंदगी नहीं रुलाती मित्र, रुलाते पीछे खड़े काळजाचा तुकडा मांडलेले लोक कधी भिताडाला काने नसतात. गायज आपलं कोणतर गद्दार फायनली आम्ही ट्रॅक तर करणार हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. जर मित्रांनो आपण चालला हत्तीबेटला, तर त्या पुलाला एक मिनिट थांबा. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर तुमचा मयूर भया व्लॉगर आजा म्हणजे मीच तुमच्यासाठी आज खास करून निघालो हत्तीबेटाला. दोघा बघा पुढे हत्तीबेटा, आपण गाडी चालला. काय विषय नाही, आपल्या सोबत आहे ब्लॉगर बोन्या आणि गणेश भया उर्फ आपला आप्पा. कधी पण देतो कोणाला पण धप्पा, काय विषय नाही. गाईज बघत राहा व्हिडिओ, असं तुम्हाला हत्तीबेट दाखवतो मी, तर असंच बघत राहा. गाईज फायनली आम्ही बघा तुमच्या आईच्या गावात. तुझं काय गरज आहे तुला बघायची? तुझी गरज काय? व्ह्यू चेक कर, व्ह्यू चेक कर फक्त. अरे सोने आम्ही
सोन्याच्या आपणची मशीन लोकांना अशी वाटते चेक करावं लागतं. हात कर हात कर इथं ह्याला ह्याला वनावर कारण आपला देश हा समृद्धीचा देश आहे. ज्यांना देश आहे बिहार साइड हातीबेट आहे 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 हत्तीबेट आहे गाईज. नीट सुरक्षित गाडी चालवतोय हे मला एक गॅरंटी वाटते. पण काय सांगता येत नाही. कॉल आला आपल्यावर होय काय पाहिजे नाही गाईज व्लॉग गाड़ी चल रही है. ये देखो गाइस इधर कुछ तो बच्चे हैं. लाज लज्जा सोडून दिले गाईज आम्ही ब्लॉग साठी. कोणाची बर लावायला होतो काय स्कॅम झालं काही काय म्हणतो. अरे लाव रे बाबा लॉक टाकले आम्हाला लावूत गाईज हातीबेट आलेला आहे. समोर आहे हातीबेट. हे बघा इथं वाचून पाठी मध्ये जावा. मयूर भाऊला कधी कसा बरोबर गाईज हातीबेट हे एक पर्यटन स्थळ आहे असं म्हणते. पण आम्ही बघू आता आम्ही गेल्यावर नंतर कळेल की ते पर्यटन आहे का नाही ते. कारण सगळं पर्यटन स्थळ मयूर भया नाही तांबे हा हो वरी पिकल्या तो गाईज. मयूर भया म्हणजे एवढं टॅलेंट आहे की त्याने कुठलं पण पर्यटन स्थळ राहू द्या या कुठलं स्विमिंग पूल राहू द्या या कुठलं काय एक्स्ट्रा काही जरी असलं तर भाऊ विजिट करणार तिथं सगळं सांगणार काय काय चालू आहे ते. तर गाईज बघत राहा. काही हातीबेट आलेला आहे. हे समोरची दिसते झाडी जोडतोय म्हणण्यापेक्षा काही ज्याला आपण जंगल म्हणू शकतो.